सुनील बर्वेजी, सगळ्यात पहिल्यांदा आपण मराठीजन एकमेकांचं अभिनंदन करूया की आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आपल्या भावना उठली भावना काय म्हणजे किती आनंद होतोय आणि हे कधीच होण्याची गोष्ट होती. काही त्याच्यामध्ये अडचणी नव्हत्या, पण काही स्वार्थासाठी किंवा काही इतर गोष्टींसाठी कदाचित ते काम मागे राहिलं होतं. पण याचा खरंच खूप आनंद होतोय. अभिजात भाषेचा दर्जा मिळाले तर मला मराठी नाट्यकर्मी म्हणून आणि मराठी भाषेचा खूप मनापासून म्हणजे माझी मातृभाषा आहे त्यामुळे प्रेमच आहे माझं त्याच्यावरती. त्यामुळे मला खूप आनंद होतोय आणि सगळ्या मराठी भाषिकांना मनापासून अभिनंदन करतो मी त्यांचं. आणि ज्यांनी कोणी या सगळ्या गोष्टी घडवून आणल्यात त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की फायनली जे आपण इतके वर्ष वाट पाहत होतो ती गोष्ट झालेली आहे. अभिनंदन सगळ्यांचं मनापासून. मराठी भाषेचं जतन करण्यासाठी आता वेगळी आर्थिक तरतूद असणार आहे. देशभरातल्या विद्यापीठांमध्येही भाषा शिकवता येणार आहे. अजून या भाषेचं संवर्धन करण्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? मुळात मराठी शाळा आपल्या ज्या आहेत ज्या आता कमी कमी होत चाललेल्या आहेत त्या मला वाटतं त्यांना बेसिकली पुन्हा एकदा उभं कसं करता येईल हे पाहिलं पाहिजे. मराठी मुलांना मराठीबद्दलचं प्रेम कसं वाटेल हे आपल्याला दाखवून द्यावं लागतील. त्या पद्धतीने शिक्षक तयार करणं असेल किंवा शाळेची सुद्धा विचार प्रणाली असेल त्या गोष्टी बदलाव्या लागत असतील त्या बदलल्या पाहिजेत. मॅनेजमेंट ज्या आहेत त्यांनी सुद्धा असा खूप पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. आणि आपल्या मुळात मराठी माणसांनी सुद्धा आपल्या मुलांना मराठीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण नाही तर काय होईल की मराठी सरकार आणखीन या सगळ्या गोष्टी मिळून शाळा सुरू करतील पण त्या शाळा सुरू झाल्यानंतर मराठी माणसांनीच हा एक कचखऊपणा केला की अरे नको आपण काय इंटरनॅशनल भाषा शिकली पाहिजे मुलांनी वगैरे वगैरे अशा गोष्टींमध्ये विचार करून जर का त्यांनी त्या शाळांना प्रोत्साहन नाही दिलं तर आपलं नुकसान आहे. होय. सुनील बर्वेजी, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजला आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर समस्त मराठी जनांचं अभिनंदन. आपली भाषा, आपली मराठी भाषा ही आता अभिजात भाषेचा दर्जा त्याला मिळालेला आहे. आता हा दर्जा मिळाल्यानंतर काय काय बदल घडू शकतात किंवा काय काय बदल घडले पाहिजेत तर मराठी बोली ज्या आहेत, मराठीमधल्या ज्या बोली भाषा आहेत त्याचा अभ्यास किंवा संशोधन, मराठीमधला साहित्य संग्रह करणं ही एक मोठी गोष्ट यानंतर होऊ शकणार आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद वेगळी मिळू शकेल. भारतातल्या सर्वच्या सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सोय करणं यामुळे आता शक्य होणार आहे. अनेक प्राचीन ग्रंथ हे अनुवादित करणं सोपं होईल, त्यासाठीही तरतूद असेल. महाराष्ट्रातली ग्रंथालय आर्थिक तरतुदीमुळे सशक्त करण्यासाठी एक मोठा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि एखादी भाषा अभिजात असणं म्हणजे नेमकं काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया. कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्राला असतात. भाषेचा नोंदवलेला इतिहास प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500 ते 2000 वर्ष जुना असणं अपेक्षित आहे. त्या भाषेचं प्राचीन साहित्य असायला हवं. अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी असायला हवी. तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया, मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. महाराष्ट्र सरकारने यासाठी अनेक वर्ष प्रयत्न केलेले होते. अनेक खासदारांनी सभागृहातनं हे प्रश्न विचारले. मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळण्यामध्ये काय अडचणी आहेत यासाठी वारंवार पाठपुरावा महाराष्ट्राकडनं केला गेला आणि अखेरीस विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती केंद्र सरकारनं, केंद्रीय मंत्रिमंडळानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे फायद्याचं सुद्धा असतं, कारण त्यामुळे ह्या भाषेसाठी अनेक द्वारं खुली होतात. अभिजात भाषेमधल्या स्कॉलर्ससाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार असतात. अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करता येतं. प्रत्येक विद्यापीठामध्ये त्या अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जाऊ शकतं. भारतामध्ये फक्त 11 भाषांना या अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला आहे. विशेष म्हणजे त्या भाषेतल्या बोली भाषेबाबत सुद्धा विशेष तरतूद करता येते. त्यातलं संशोधन, साहित्य संग्रह यासाठी विशेष गती देता येते.
Thank you.